मुंबईमध्ये पेट्रोल ₹2.72 तर डिझेल ₹2.81 महागलेलं आहे। पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये 12 दिवसांमध्ये ही चौथ्यांदा वाढ झाली आहे। मुंबईमध्ये पेट्रोल ₹111.21 तर डिझेल ₹97.83वर पोहोचलंय। दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर ₹102.12 तर डिझेल ₹95.20वर पोहोचलंय। देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात 2 आठवड्यात चौथ्यांदा वाढ झाली आहे। मुंबईत पेट्रोल ₹2.72 वाढलंय तर डिझेलच्या दरात ₹2.81ची वाढ झाली आहे। यामुळे मुंबईत पेट्रोलचे दर तब्बल ₹111.21वर पोहोचलेत तर डिझेलचे दर ₹97.83वर गेलेत। तर पुण्यात पेट्रोल ₹111.48 तर डिझेल ₹98.15वर गेलाय। याआधी पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ झाली होती। त्यानंतर पेट्रोल डिझेल 90 पैशांनी महागलं तर पेट्रोल डिझेलच्या दरात सुमारे 90 पैशांची दरवाढ करण्यात आली। आता पेट्रोलच्या दरात ₹2.72ची वाढ झाली आहे। दीर्घकालीन दरवाढ स्थिर राहिल्यानंतर 15 मे पासून इंधन दरवाढीला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आतापर्यंत सरासरी ₹7.50ची वाढ झाली आहे। दिल्ली, कोलकाता, चेन्नई मधील इंधन दरवाढ पाहूयात। दिल्लीमध्ये पेट्रोल ₹102.12वर पोहोचलंय तर डिझेलचे दर ₹95.20वर गेलेत। कोलकात्यात पेट्रोलसाठी ₹113.51 मोजावे लागतायत तर डिझेलसाठी ₹99.82 मोजावे लागतायत। तर चेन्नईत पेट्रोल ₹107.77 तर डिझेल ₹99.55वर पोहोचलंय। थेट जाणार ठाण्यामध्ये, त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी गणेश थोरात आमच्या सोबत आहेत। गणेश, 12 दिवसांमध्ये चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। नक्कीच दृश्याने पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत। सध्या आपण 3 हातनागा पेट्रोल पंपवरती आहोत आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर डिझेलचे जे भाव आहेत आणि पेट्रोलचे भाव आहेत ते वाढलेले आहेत। डिझेलचे पेट्रोलचे जे भाव आहेत सध्या 111.27 म्हणजे ₹2.70 पेट्रोलचे दर वाढलेले आहेत आणि त्यासोबतच डिझेलचे जे आहेत ते ₹97.92 असा भाव आहे। तर यामध्ये देखील ₹2.80 दरवाढ झालेली आहे। पाहायला गेलं तर गेल्या 10 ते 12 दिवसांमध्ये ही पेट्रोल डिझेलची सलग चौथ्यांदा वाढ आहे आणि गेल्याच 2-3 दिवसांमध्ये 90 पैशांनी भाव वाढले होते। त्याच्या अगोदर ₹3 भाव वाढले होते। त्याच्या अगोदर देखील काही पैसे वाढले होते। मात्र सततच्या इंधन दरवाढीमुळे कुठेतरी आता या ठिकाणी पाहायला गेलं तर वाहनधारकांना देखील आता दरवाढीचा या ठिकाणी मोठा फटका बसत आहे। ट्रान्सपोर्टेशनवरती देखील मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे नक्कीच भाजीपाला असेल, इतर गोष्टींवरती देखील महागाईची झळ ही सामान्यांना पोचणार आहे। या दरवाढीमुळे कुठेतरी आता पेट्रोल डिझेलचा दरवाढीमुळे या ठिकाणी नक्कीच दुचाकी असेल या 4 चाकी वाहनांना पेट्रोल भरताना काटकसर करावी लागणार आहे। येणाऱ्या काळात आता इलेक्ट्रिक वाहनांकडे देखील वळण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यासोबतच सीएनजीचे दर काही आठवड्यापूर्वी ₹2 वाढले होते। मात्र आता सध्या तरी पेट्रोल डिझेलचे दर सतत वाढत आहे। अनेक लोक जे विरोधक देखील आंदोलन देखील करत आहे। मात्र सध्या सरकार कधी हे दर कमी करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी पेट्रोलचे दर आहेत 111.70। आपण पाहिलं तर एकीकडे इंधनाचा तुटवडा तर दुसरीकडे मुंबई सारख्या भागांमध्ये सुद्धा आणि ज्या पद्धतीने 12 दिवसांमध्ये चौथ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ झालेली आहे याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर नक्कीच होणार आहे। धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।